रविवार दिनांक 29 सप्टेंबर. फाडू नावाची हिंदी सिरीज 11 एपिसोडची संपवली. सुंदर आहे, मला आवडली. म्हणजे आहे तसं टिपिकल, पण तरी पण खूप वेगळं, आणि कामं पण सगळ्यांनी खूप सुंदर केली आणि त्याच्यातनं घेण्यासारखं पण खूप आहे. तर ओव्हरऑल वर्थ वॉचिंग. थोडक्यात मंजिरी नावाची एक मुलगी असते जी कोकणात राहत असते. तिचे आई वडील गिरीश ओक आणि सुमित्रा भावे असतात आणि त्यांनी खूप लाडाने तिला वाढवलेलं असतं आणि ती हुशार असते. आणि तिला 12वीत 92.7% मिळतात आणि आता ऍडमिशन घ्यायला तिला मुंबईला जायचं असतं. तिचे वडील पोस्ट मास्टर असतात. त्यांची थोडीफार जमीन असते, तिथे सुपारी, आंबा वगैरे असं सगळे फळं ते घेत असतात. खाऊन पिऊन सुखी कुटुंब असतं ते. आणि दुसरं मुंबईतलं दाखवलंय, चाळीत राहणारा एक मुलगा, अभय दुबे. त्याला एक भाऊ असतो जो दारुडा असतो, मोठा भाऊ, आणि वडील रिक्षा चालवायचे आणि त्याची आई बेड रिडन असते, कॅन्सर झालेला असतो, कुठल्याही क्षणी जाईल अशी परिस्थिती असते आणि गरिबीमुळे काही तिला ते ट्रीटमेंट प्रॉपर देऊ शकत नसतं. तरी आपलं डॉक्टरचं चालू असतं, कॉमन जसं चाळीत असतं, संडासला लाईन लावणं वगैरे वगैरे वगैरे. तर तो पण अभ्यासात चांगला असतो, म्हणजे डोक्याला तल्लख असतो. तर त्याला पण 12वीत 94.7% मिळतात. आणि आता कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची असते, चांगल्या कॉलेजमध्ये. तर ह्यांच्याकडे कुठे चांगले शिक, पण त्याचे मित्रमंडळ पण खूप चांगलं असतं. एक तुकाराम नावाचा असतो मित्र, एक अजून म्हणजे असे 2-3 मित्र असतात की जे नेहमी एकमेकांना मदत करत असतात. तर मग ते लोक त्याच्याकरता चप्पल, त्याच्याकरता चांगला शर्ट, म्हणे अरे आता तू चांगल्या मोठ्या कॉलेजमध्ये जाणार तर तिथे श्रीमंत मुलींवर लाईन मार मस्त, असं वगैरे, म्हणजे त्यांच्या गमती चालू असतात. थोडक्यात सगळे म्हणजे हेल्पफुल असतात. तर पहिल्याच दिवशी हिच्याच बेंचवर हा लेट पोचतो क्लासमध्ये, तिच्याच याच्यावर जागा मिळते. पोएट्रीचा क्लास चालू असतो. ती पोएट्रीमध्ये इतकी रस घेते हे बघून त्यालाही आश्चर्य वाटतं. त्यालाही कविता सुचत असतात, करत असतो तो आपला जसं जमेल तसं. मग ती ॲप्रिशिएट करते. म्हणजे थोडक्यात त्या दोघांचं हळूहळू हळूहळू जमायला लागतं. आणि अभ्यासाच्या निमित्ताने म्हणा किंवा तिला थोडी क्युरिओसिटी असते त्याच्याबद्दल म्हणून मग ती त्याच्या घरी भेटायला जाते आणि बघते एकूण सगळं काय, कसा प्रकार आहे, काय परिसर आहे. तो तिला आपला आधी थँक्यू वगैरे म्हणतो की तू इतक्या आधी आली वगैरे. म्हणजे मी येणारच होती वगैरे. आणि थोडक्यात म्हणजे ती इंटरेस्ट घ्यायला लागते त्याच्यामध्ये आणि मग दोघांचं जमतं आणि एकमेकांवर प्रेम करायला लागतं. त्याला पूर्ण कल्पना असते की आपण दुसऱ्या जातीचं तर आहोतच, पण आपल्या याच्यामध्ये पण खूप तफावत आहे. पण ती क्लिअर सांगते, मला तुझे विचार, तुझा स्वभाव आवडलेला आहे. तू गरिबीत राहा नाही तर महालात राहा, आय डोंट केअर, मला तुझ्याबरोबर आयुष्य काढायचं. तो सांगतो की म्हणजे त्याचा खूप ॲम्बिशियस असतो तो. तो म्हणतो मला मोठा माणूस व्हायचंय आणि मी तुला एकदा ह्या म्हणजे एक एरिया दाखवतो तिला आणि म्हणतो की या फ्लॅटमध्ये आपण राहायला यायचं इकडे. मीनव्हाईल हे पण दाखवले की त्याचे एक शाळेतले सर असतात, त्यांनी विचारलं असतं वर्गात की कोण मोठा माणूस होणार आहे, तेव्हा कोणीच काही बोलत नाही, हा एकटा हात यांनी वर केलेला असतो वगैरे वगैरे झालं. पण थोडक्यात आणि तिथून निघताना कोकणातून मंजिरीला तिचे वडील इंग्लंड जातात. म्हणतात तू आता डायरेक्ट दिवाळीलाच घरी येणार, त्याच्यामुळे इतके दिवस होतात. मला रोज म्हणे फोन आहे, मोबाईलवर आपण बोलू शकतो, पण पत्राची जी मजा आहे ती मोबाईलमध्ये नाही, त्याच्यामुळे तू मला रोज एक पत्र लिहायचं डिटेलमध्ये सगळं. तर ती काहीही न लपवता मोकळेपणी सगळं वडिलांना लिहित असते. आई थोडीशी ऑर्थोडॉक्स टाईपची असते, तर आधी ते तिला काही सांगत नाही, पण मग तिलाही तो अंदाज येतो. मग हा सांगून मोकळा होतो की काय चाललंय काय नाही ते. मग एकदा त्याला एक माणूस भेटतो जो डायरेक्टर असतो, असंच घाणेरड्या सिनेमे वगैरे बनवत असतो. तर आणि ह्याला श्रीमंत व्हायचं असतं अभयला. तर त्यांनी मटका कसा लावतात, कसे नंबर निघतात ते ऑब्झर्व केलं असते, त्याची स्टडी केली असते आणि त्याला असं 100% खात्री असते की आता आपल्याला मटका लावला तर पैसे मिळतील. पण आता पैसे कुठून लावायचे, आणि लावायचे तो एकदम खूप. तो आपलं वडिलांची रिक्षा न सांगता आणि घर गिरवी ठेवतो
आणि ते पैसे त्या एका फिल्म डायरेक्टरच्या थ्रू लावतो. पण काही नाही, म्हणजे त्याचे सगळे गेसेस रॉंग निघतात. मग तो त्याला बोलवतो, म्हणतो की मला तू पहिल्यांदा मला खूप आवडला म्हणून मी तुझे पैसे परत करतोय, नाही तर पैसे बुडले असत. जाऊन आपलं घर सोडव, वडिलांची रिक्षा सोडव आणि पुन्हा अशा याच्यात भानगडीत पडू नको, मेहनत कर, चांगलं हे कर ना, असं तो त्याला सजेशन, म्हणजे चांगला माणूस असतो तो थोडक्यात. आणि मग हा सुरुवात करतो कुठे काय. शेवटी तो सगळ्या रिच लोकांच्याच मागे असतो. मग त्याला एक तो अजून एक स्टडी करतो की एक आहे रिच की ज्याचा मुलगा आपल्याला मदत करू शकतो. मग त्याच्यावर वॉच ठेवून ट्रिक्स करून तो त्याला आपल्या आरशात उतरवतो आणि अशा प्रकारे मग त्याच्या वडिलांना भेटतो. त्याच्या वडिलांची मोठी जमीन असते, आंब्याची बाग असते, ती त्यांना विकायची असते 10 करोड मध्ये. तर हा म्हणतो मी जर तुम्हाला 20 करोड मध्ये विकून दिली तर तुम्ही मला किती पर्सेंट द्या. तो म्हणतो, मग तो आयडिया त्याच्यावर काय, म्हणजे कशी विकल्या जाईल जमीन, तर कोणी 10 करोड जे देणार नसतात, तर हा तिथे म्हणजे दाखवतो की आम्ही इथे मॉल बांधणार आहे, आम्ही इथे असं करणार आहे, तिथे तसं करणार आहे. आणि खरंच ती आयडिया इतकी भन्नाट होते की लोक त्याच्यावर उड्या मारायला लागतात. आणि शेवटी ते म्हणजे रेस्टॉरंट तेच चालू लागलं, म्हणजे जमीन विकायची गरजच पडत नाही. तर हा लगेच आपल्या पलटी मारतो. म्हणजे जे आधी त्याला 5 करोड मिळणार असतात, तर हा त्याला बस 1 करोडचा चेक देतो तो बिझनेसमॅन आणि म्हणतो तू एवढाच लायकीचा आहे. तो म्हणे अरे आयडिया मी केली ना, आपलं 5 करोड. तो म्हणे तू जमीन विकायच्या बाबत 5 करोड बोलला होता, असं म्हणजे करून त्याला शेवटी 1 करोड पकवतो. मग हे लोक, मग त्याला म्हणजे आता कळतं की आपण आता शहाणं व्हायला पाहिजे. आणि मग हे लोक नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट होतात सगळे. पण तिथे ऍडजस्ट व्हायला सगळ्यांनाच वेळ, भाऊ दारुडा असतो, म्हणजे तोही पिऊन कुठेही पडून जायचा काही पण. पण ही खूप सगळ्यांना म्हणजे सावरून घेते घर. मीन व्हाईल त्याची आई वारते कॅन्सरनी. एकदा तो असाच कॉलेजमध्ये लेट आलेला असतो, तर सर त्याचे विचार म्हणतात की बा तू रोजच का लेट येतो, मला आणि काही पण अशा थातूर मातूर कारण नको सांगू, मला रिअल कारण सांग. तर तो खरंच रिअल कारण सांगतो की कसं मी आईचं आज सगळं अंग पुसलं, ते बेड सोर पुसले, शू काढली, कसं आम्हाला जावं लागतं, सगळाच वर्ग सन्नास प्रोफेसर. तर म्हणे सर पुढल्याही वेळेस समजा मला उशीर झाला तर असं खरं कारण सांगू का दुसरं काही सांगू. म्हणजे ते बसायला लावतात शेवटी. म्हणजे तो खूप स्ट्रेट फॉरवर्ड असतो. आणि हे नंतर मग त्याला एक अजून रिच माणूस उदेशी म्हणून त्याच्याबद्दल कळतं की तो बिग हे आहे, बिग शॉट. तर त्याच्याबद्दल त्याला हे कळतं की त्याचा भाऊ, त्या आनंद उदेशीचा भाऊ त्यांच्याच बिल्डिंगमध्ये, जे नवीन आता हे लोक शिफ्ट झाले सगळे फ्लॅटमध्ये, तिथेच राहतो. मग आता त्याला कसं, म्हणजे आता त्याच्या थ्रू त्या आनंद उदेशीला भेटायचं, मग त्याला कसं काय हे करायचं वगैरे ते चालू असतं त्यांचं. तर तो त्याला सांगतो, रस्ता दाखवतो की कसं म्हणजे पोचायचं त्याच्यापर्यंत. मग त्याचा मुलगा, त्याची मुलगी, म्हणजे बहीण त्याची, हे सगळ्यांनाच तो इम्प्रेस करत जातो. पण हा जो उद्देश असतो, त्याला बोलवतो जरूर, पण तो त्याला अडकवतो पण. कारण एका मिनिस्टरच्या मुलानी, त्या मिनिस्टरनीच 5-6 मुलांना चिरडलं असतं आणि मारलं असतं. आणि त्याला त्या मिनिस्टरला सोडवायचं असतं, म्हणजे दाखवायचं. तर सगळे बाकी पोलीस ब्राईब खात असतात, पण ह्याचा मित्र जो तुकाराम पोलिसात असतो, तर तो खूप प्रामाणिक असतो. तर तो सांगतो की हा एकच माणूस नडतोय, तर तू याला लाच देऊन, म्हणजे तू त्याला हे नाही करायला सांग. हा एकदा दोनदा भेटून त्याला सांगतो, पण तो काही ऐकत नाही. शेवटी 60 लाख रुपये घेऊन जातो, तरी तो म्हणतो की शेवटी तू त्यांच्यासारखाच झालास म्हणून असं. तर आता हिलाही, मंजिरीला काही काही गोष्टी अशा पटेनाशा होतात, कारण नुसताच बिझनेसच्या मागे, पैशाच्या मागे हा वेळही खरा त्याच्यामुळे देऊ शकत नाही वगैरे. पण मग हा त्याच्याच थ्रू 2 लाख कोणाच्या तर्फे तरी देतो आणि त्याला अडकवतो ब्राईब घेताना. म्हणजे तुकारामला थोडक्यात जेल होते आणि मग याचा मार्ग मोकळा होतो. म्हणजे तो सुटतो तो मिनिस्टर. तर ह्याला ते कळतं तर खूप वाईट वाटतं, म्हणून हा जातो त्याला बोलायला वगैरे. तर मग मार खाऊन येतो. पण मग तेव्हा तो ठरवतो की म्हणजे त्याची मग त्याच्यामुळे नोकरी जाते, सस्पेंड होतो तो, सगळंच.
तर मग तो ठरवतो की नाही आता आपण याच्याशी डील करण्यात काही पॉईंट नाही. हा आनंद हा आपल्या याच्यातला नाहीये. आणि ही मंजिरीला पण जेव्हा कळतं की त्यांनी हे असं तुकारामला अडकवलं आणि तर ती पण माहेरी निघून जाते कोकणात. आणि तिने त्याच्या भावाला दारुड्या भावाला बोलावून घेतलं असतं तिथे. कारण तिने म्हटलं असतं की मी तुला इतक्या चांगल्या डॉक्टरला दाखवीन की तुझं सगळं सुटेल. तर म्हणजे शेवटी तिचे वडीलच म्हणजे तर वडील प्रॉपरली त्याला हँडल करून त्याची सगळी दारू सोडवतात, त्याला प्रॉपर कामाला लावतात वगैरे वगैरे सगळं. तर त्याचा व्हिडिओ पण हा जेव्हा बघतो अभय, तर त्यालाही आश्चर्य वाटतं, अरे वा. मग तो एकदा दोनदा बोलायचा प्रयत्न करतो मंजिरीशी, पण ती काही दाद देत नाही. मग शेवटी हा म्हणजे ठरवतो की नाही म्हणजे हे करायचं. तो सरळ जाऊन त्या याला म्हणतो की 3 गोष्टी आहेत. एक तर म्हणे माझ्याकडे प्रूफ्स आहेत. तर एक तर मी ते प्रूफ सगळ्यांना दाखवीन, नाही तर मला तुम्ही अडकवा जेलमध्ये किंवा मी तुमचं काम सोडतोच आहे म्हणजे असं. तर शेवटी म्हणजे त्याला लक्षात येते अनुज की हा आपल्याकरता आता डेंजरस आहे. तर आता याला पोलिसातच अडकवलं पाहिजे. तर तो सगळे म्हणजे लोक लावतो पण त्याच दिवशी नेमकी त्याच्या वडिलांची डेथ होते. वडील आजारीच होत असतात आणि डेथ होते. मग ते वडिलांची इच्छा असते की अशा अशा ठिकाणी बरगदच्या पेडवर माझी राख वगैरे हे करा. मग त्या याच्यातच तो सगळं तिकडे असतो. पण शेवटी तो त्या आनंद उदेशीचा जो असिस्टंट असतो मिश्रा, त्याला म्हणतो की मी रेडी आहे तुमच्या याच्यात ठेवायला म्हणजे पोलिसांकडे हे व्हायला, पण मला एक 2-3 तासांचा वेळ द्या, मी स्वतःहून हजर होईल. तो सांगतो सगळं. तो मिश्रा ऐकतो. आता मंजिरीला पण जेव्हा कळलेलं असतं हे सगळं, ती पण आलेली असते आणि मंजिरीनेच त्याला कन्व्हिन्स केलं असतं की मला काही फरक पडत नाही, तुला जास्तीत जास्त 1-2 वर्षांची जेल होईल, त्याच्यानंतर आपण आपलं पुन्हा आयुष्य सुरू करू. ऐक. तो म्हणतो की नाही मला खूप टेन्शन आहे, हे ते म्हणजे सगळं जाईल तुझं, आपण पहिल्यासारखे जगू. मग तो त्याच्याकरता तयार झालेला असतो. मग शेवटी वडिलांचे अंत्यसंस्कार वगैरे सगळं करून तो पोलिसांच्या स्वाधीन होतो. आणि मग तिथेच दाखवलेलं आहे की हॅप्पी एंडिंग. आई वडील पण हॅप्पी होतात, सगळेच हॅप्पी होतात, म्हणजे तो पुन्हा पहिल्यासारखा चांगल्या मार्गावरच सरळ जायला तयार होतो. तर ते फाडू नाव म्हणजे काही झालं की कसं झालंय छान किंवा गांड फाडू गांड फाडू असं आहेत शिव्या बिव्या थोड्याशा आहेत, पण ते पण असं म्हणजे छान दाखवलं. तो म्हणतो मी कोणाला स्वतःहून बोलणार नाही घाण, पण जर समोरचा मला नडत असेल तर मी पण त्याला नडणार, अशा टाईपचं म्हणजे तो असतो. सुंदर आहे सिनेमा, सगळ्यांनीच छान कामं केली आहेत. ओव्हरऑल नाईस.